नमस्कार, मावळ परिसर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी सलीम शेख. आज आपण आलेलो आहोत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था लोणावळा येथे आणि इथे आपण आता सध्या नवनिर्वाचित इथं प्राचार्य म्हणून नेमणूक झालेली निकम सर आहेत. त्यांच्याशी आता आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. गेल्या वर्षी इथं जे काही विद्यार्थ्यांची तक्रारी झाल्या होत्या, म्हणजे बऱ्याच प्रमाणावरती विद्यार्थ्यांनी ज्या तक्रारी केल्या त्या ऑल ओव्हर महाराष्ट्रापर्यंत ते गेल्या. फार संस्था स्तरापासून ते मंत्रालय स्तरापर्यंत विद्यार्थ्यांना जावं लागलं. तर त्याबद्दल जरा आम्हाला थोडंसं काही प्रश्न विचारायचे होते. वर्षभरात विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आउटपुट काय निघाला सर? यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी ज्या तक्रारी केल्या होत्या, हो, तर त्यांच्या बाबतीत जॉईंट डायरेक्टर कार्यालयाने त्यांना नवीन शिक्षक 9 शिक्षकांच्या आपल्या इथून प्रतिनियुक्ती दुसरीकडे केल्या होत्या. बरं. आणि त्यांच्या जागी जवळपास 7 नवीन निदेशक आपल्याला या ठिकाणी प्रतिनियुक्तीवर देऊन बरं. ते राहिलेलं जे प्रशिक्षण होतं ते संपूर्ण पूर्ण करून आता त्यांची परीक्षा पार पडलेली आहे. बरं. तर ते आउटपुट आपण त्यांच्या मागणीप्रमाणे संस्थेमध्ये विद्यार्थ्यांच्या तक्रारींमध्ये फक्त तुम्ही म्हणण्यापेक्षा प्रादेशिक कार्यालय 2च गोष्टी पूर्ण केल्या अशा विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. त्यांना प्यायच्या पाण्यासाठी भांडणं करावी लागली पार मंत्रालय लेवलपर्यंत, तर त्यांना एक पिण्याचे पाणी भेटलेले आहे. आणि त्यांची अशी एक डिमांड होती की आम्हाला पूर्ण वेळ प्राचार्य देण्यात यावा. तर ते आता आम्हाला दिसतंय की पूर्ण वेळ प्राचार्य या संस्थेला लाभलेले आहे. फक्त या 2च गोष्टी इथं झालेल्या आहे. अजून देखील स्वच्छतागृह व इतर आवश्यक ज्या सुविधा गोष्टी आहेत त्या अपुऱ्याच आहेत. स्वच्छतागृह जे आहे विद्यार्थ्यांचं आपण वर्कशॉप मध्ये आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली, तर त्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणावर दुरुस्तीची आवश्यकता आहे. आपण बांधकाम विभाग जो आहे त्याचे जे इंजिनियर राठोड साहेब यांना प्रत्यक्ष इथं बोलवून त्यांना पुनश्च दाखवलं. बरं. त्यांना 2 पत्रही दिलेले आहेत आपण, आणि लवकरच त्याचं इस्टिमेट जर आलं तर आपण आमच्या जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांच्या मार्फत त्याचं काम आपण सुरू करू. किंवा आपल्याला आणखी इतर काही योजनेतून किंवा काही आपल्याला त्याच्यासाठी जर काही निधी आला तर सर्वप्रथम आपण प्राधान्याने विद्यार्थ्याचं स्वच्छतागृह आपण नूतनीकरण त्याचं करू, की त्याचं जे ड्रेनेज सिस्टीम आपली फेल गेलेली आहे. मागची बऱ्याच जुन्या वर्कशॉप आहे. अगदी प्राचार्य केबिन मध्ये सुद्धा जे स्वच्छतागृह आहे त्याचं सुद्धा ड्रेनेज ब्लॉक झालेला आहे. तर हे आपण आता सॉल्व्ह करतोय. सर, आम्हाला एक प्रश्न असा होता की ज्या आपल्या संस्थेमध्ये जे मुली शिकतात, पण त्यांचं तर खूप फार कठीण होत असेल. नाही, महिलांचं स्वच्छतागृह आहे, व्यवस्थित आहे. मी स्वतः आपल्या निदेशिका यांच्या मार्फत चेक करून घेतलेलं आहे. आपल्या ह्या प्रशासकीय बिल्डिंग मध्ये आहे. बरं. आणि आपण आता त्याला स्वच्छतेवरही भर दिलाय. आपल्याकडे जे स्वच्छता कर्मचारी यांना आपण वारंवार सूचना देतो, महिलांचे जे स्वच्छतागृह याला प्राधान्य द्यायचं. त्यानंतर इतर सर्व स्वच्छतागृह एकदा स्वच्छ झाल्यावर बाकीचे दुसरे स्वच्छतेची कामं हाती घ्यायचे. बरं. म्हणजे आता महिलांचा स्वच्छतागृहाचा प्रश्न बऱ्यापैकी मिटलाय. पूर्ण नाही मिटला तरी बऱ्यापैकी म्हणजे त्यांना सोयी सुविधा आहे. वर्गात शिक्षकांची अनुपस्थितीकडे तुमचे जे फोरमॅन आहेत त्यांचं दुर्लक्ष होताना दिसते सर. वर्गामध्ये कुठलाही शिक्षक अनुपस्थित नाही. आपल्या इथे आता जर बघितलं तर 10 ते 5:30 पर्यंत इथं सर्व शिक्षक आपल्या प्रेमायसेस मध्येच असतात आणि कुणीही अनुपस्थित असं काही आढळलेलं नाही. नाही, कालची घटना जी घडली की मला वाटते साधारणपणे वर्ग सुरू होते आणि तुमचे 2 शिक्षक ते बाहेर होते. कंपाऊंडच्या बाहेर कोणी गेलेलं नसेल, किंवा नाही, कंपाऊंडच्या बाहेर होते. आम्ही दाखवले, आम्ही फोरमॅनना प्रश्नही विचारले. तर मला एक असं समजत नाहीये की प्राचार्य हे संघटनेला घाबरतात की संघटना दबाव टाकते. काही पर्सनल कामासाठी किंवा लंच पिरियड मध्ये कधी गेले असेल, किंवा लंच पिरियड किंवा गटनिदेशकाच्या परवानगी हालचाल रजिस्टर शिवाय ते कोणीही इथं बाहेर जात नाही. हालचाल रजिस्टर मेंटेन केलं जाते. काल त्यांच्या सह्या झाल्या असतील, बाहेर गेले असतील, झाले असतील, नाही झाले असतील. आमची विनंती आमच्या माध्यमातून आपण आढावा घेऊ, त्याचा आढावा घेतलं तर बरं होईल. कारण की जे वर्षभरात जे तक्रारी झाल्या विद्यार्थ्यांच्या त्यामध्ये असंच घडत होतं की त्यांचं असं म्हणणं होतं विद्यार्थ्यांचं की शिक्षक येतात, त्यांची हजेरी लावतात आणि नाश्ता करायला निघून जातात. अर्धा एक तास येत नाही, किंवा चहा पिण्याच्या बहाण्याने ते बाहेर जातात आणि विद्यार्थी असेच फिरत असतात. संस्थेचं प्रिमायसेस कोणी विदाऊट परमिशनचं प्रिमायसेस म्हणून बाहेर पडत नाही.
आता तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या विषयी तुम्ही काय नियोजन केलं आहे? कारण की वर्षभरात आम्ही असंही पाहिलं, ज्या विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या त्यांना मार्क कमी करायची धमक्या दिल्या गेल्या होत्या. म्हणजे तुम्ही नव्हते त्यावेळेस, त्यावेळेस नाही. इतर प्राचार्य होते. विद्यार्थ्यांना मार्क कमी करून टाकू. नाही, आता यावेळेस आता बहुतेक ते जे विद्यार्थी होते आपले मागचे हां. ते सर्व पास आउट झालेले आहेत. आता बरं. बरेच हे झाले. आता नवीन जे विद्यार्थी नवीन बॅच आलेले आहे, हं, हं. आपण त्यांचं प्रशिक्षण अगदी सुरुवातीपासूनच व्यवस्थित थेअरी पिरियड्स वगैरे आपण गटनिदेशक यांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने चालू आहे. प्राचार्यांवरती आम्हाला म्हणजे विद्यार्थ्यांचं असं एक म्हणणं होतं, की प्राचार्य हे दबावाखाली तर काम करत नाही. नाही, दबावाचा काही प्रश्नच नाही इथं. कारण की गेले 2 प्राचार्य आम्ही पाहिले. एका वर्षात आम्ही 2 प्राचार्य पाहिले. आता तुम्ही तिसरे प्राचार्य आम्ही पाहतोय, की ज्यांना काम करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. त्यांना शिक्षकांना सांभाळून घेणे किंवा संघटनेची जी काही बाजू असती त्यामुळे ते कुठेतरी दबून काम करतात. नाही, मी आल्यापासून 1 महिन्यापासून मी सगळं ऑब्झर्व्ह केले. एकही शिक्षक मला कुठं प्रॉब्लेमॅटिक काही वाटला नाही किंवा काम नको असं कोणी मला एकही म्हटलेलं नाही. आता आम्ही बरंच याच्यामध्ये 1 महिन्यापासून वेगवेगळे प्रॉब्लेमवर आम्ही आता काम करतोय. 6 महिन्यामध्ये एक चांगला रिझल्ट येईल असं मला वाटतं. आपण आता याच्यात काही कंपन्यांसोबतही आपण बोलणी चालू आहे. बरं. एखाद 2 कंपन्या जर आपल्याला अप्रोच झाल्या तर काही सुधारणाही आपल्या वर्कशॉपमध्ये होईल. आपल्याकडे काही स्कीममध्ये पण आपण वर्कशॉपच्या किंवा जे आपल्याकडे मशिनरी कमी आहेत याची सुद्धा आपण डिमांड केलेली आहे. तर त्याच्यातून काही आले तर आपल्याकडे एक चांगल्या पद्धतीचं एक अत्याधुनिक वर्कशॉप होईल आणि विद्यार्थ्याच्या प्रशिक्षणात सुधारणाच होईल असं मला वाटतं. आमचं एक महत्वाचा मुद्दा असा आहे की लोणावळ्याच्या संस्थेबद्दल जर समजा कधी कुठेही जर प्रश्न निघाला तर एक मुद्दा असा उपस्थित होतो की शिक्षकांची जी वर्तणूक झाली होती गेल्या वर्षी, त्याच्यानंतर जी त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली हेड ऑफिस मधून, ती समाधानकारक होती. परंतु त्यांच्यावर पूर्णपणे कारवाई न करता त्यांना काही काळासाठी संस्थेपासून लांब पाठवण्यात आलेलं होतं. तर त्यात त्यांची काय सुधारणा झालेली दिसते असं वाटतंय का आपल्याला? कारण की ते शिक्षक आता पुन्हा आलेले आहेत. नाही, आधी तर मी नव्हतो, परंतु आताच्या याच्यामध्ये मला कुठल्याही शिक्षकाच्या बाबतीत काही अडचण वाटलेली नाही मला. आणि प्रशिक्षण हे महत्वाचं, विद्यार्थी आणि प्रशिक्षण याला ते महत्व देतं असं मला वाटतं आतापर्यंत. विद्यार्थ्यांच्या अशाही तक्रारी होत्या, लेखी तक्रारी होत्या तुमच्याकडे म्हणण्यापेक्षा तुमच्या अगोदरचे जे प्राचार्य होते त्यांच्याकडे, की विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं जाते, अशी लेखी तक्रार होती. आणि यावर्षी तशी अडचण येणार नाही. आपल्याकडे आता प्रशिक्षण आता चालू झालेलं आहे 12 तारखेपासून आणि जसं आपण पुढे जाऊ तसं अजून आपण चांगल्या पद्धतीने प्रात्यक्षिक देण्यासाठी आपण प्रयत्न करू. सर्व विद्यार्थ्यांना प्लेसमेंट देण्याचाही प्रयत्न करू आपण. आणि विद्यार्थ्याचं भवितव्य घडावं हाच आमचा ITIचा उद्देश आहे. चांगला विद्यार्थी घडावा या आमच्या ITIच्या माध्यमातून त्याचं स्वतःचं जीवन उंच व्हावं आणि त्याच्या लाईफमध्ये काहीतरी एक चेंज व्हावा, हे आमचा ITIचा उद्देश आहे आणि आम्ही त्याच उद्देशाने काम करूया. प्रत्येक शिक्षकाने जर तुमच्यासारखा विचार केला तर निश्चितच ITIतला प्रत्येक विद्यार्थी हा चांगल्या पदावर जाईल अशी आम्ही आशा बाळगतो. बाबतीत आम्ही फोरमन किंवा निदेशक सर्वांना सूचना दिलेल्या आहे. विद्यार्थी हा केंद्रबिंदूच मानवायचा आणि आम्ही पुढच्या याच्यामध्ये असंही ठरवलंय की फक्त प्रशिक्षणच नाही तर आम्ही आता बाहेरचे तज्ञ व्यक्ती सुद्धा दर महिन्यातून एक तज्ञ व्यक्ती सुद्धा ITIत आणणार आहे आणि त्या तज्ञ व्यक्तीनुसार त्या विद्यार्थ्याने काय करता येईल, तर ITI करून अप्रेंटिसशिप करणे आणि जॉब करणे याच्या व्यतिरिक्त काही एखादा बिझनेस करता येईल का किंवा आणखी काय काय करता येईल याबाबत आपण त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहोत. दुसरं काही आमच्या ITIचे माजी विद्यार्थी जे सक्सेस आहेत. आता मला कळालं की एक विद्यार्थी आमचा JCB मध्ये एक ITI झालेला वेल्डर विद्यार्थी, तो आता ऑस्ट्रेलियाला चांगला आणि त्याला मोठा पगार येतो. असे विद्यार्थी आम्ही इथे ITIत आमच्या विद्यार्थ्यासमोर आणणार आणि त्यांचा आदर्श यांना ठरवणार की यातले आपले ITIच्या विद्यार्थ्यांना असं वाटलं पाहिजे की आपणही त्यासारखं.
बरं. तर हे वर्षभर चांगल्या चांगल्या योजना आम्ही राबवणार आहेत. आणि निश्चितच तुमच्या हम्म. कल्पना सर खूप चांगल्या आहेत. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आम्हाला सर जसं आता तुम्ही सांगितलं, की तुम्ही तज्ञांना बोलवणार आहात. Yes, yes. आता तुम्ही याच्या अगोदरही सांगितलं, की तुमच्याकडे मशिनरीची कमतरता आहे आहे. आहे नक्की निश्चित आहे. सर गेल्या 3-4 वर्षापासून हा प्रॉब्लेम आहे. हो. मग एवढा 3-4 वर्षाचा एवढा मोठा कालावधी घेतला, अजूनही मशिनरी अपूर्णच हो, आहे. नाही याचं बरोबर आहे. कारण काय सांगू शकता का? नाही, शासनाकडनं बजेट जे येतं त्याच्यामध्ये त्या बजेटमध्ये ज्या पद्धतीने वाटप होतं हां. तशी तशी त्या मशिनरीची कमतरता पूर्ण होत चालते. बरं, परंतु आता आपण यावेळेस आणखी काही जसे वेल्डर ट्रेड आहे, बरं, त्यानंतर मशिनिस्ट आहे, टर्नर आहे, यांना आपण ऑन जॉब ट्रेनिंग चांगल्या कंपनीत देणार आहोत. बरं. आणि त्याचं ड्युरेशन पण मागच्या वेळेस कमी ड्युरेशनचं घेतलं होतं आपण. हां. परंतु आपण त्याचं ड्युरेशन वाढवण्यावर प्रयत्न करू. मिनिमम 3 महिन्याच्या ऑन जॉब ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न करू. बरं, जेणेकरून जे मशिनरी आपल्याकडे उपलब्ध नाहीये त्याचं ट्रेनिंग किंवा ऍडव्हान्स मशीनचं ट्रेनिंग त्या विद्यार्थ्याला कंपनीतच मिळेल. हं. आणि त्या कंपनीचं एक्सपोजर त्याला एक फॅमिलियर होईल तो आणि हं. पुढे अप्रेंटिसशिपला किंवा पुढे कंपनीमध्ये काम करायला त्याला सोपं जाईल. या बरं. दृष्टीने आपला प्रयत्न आहे. की मागील एका वर्षात आम्ही जे अनुभवले, हो. कारण की मीही इथं 1 वर्ष विद्यार्थी म्हणून तुमच्याकडे शिकत होतो. हम्म. तर आम्हाला 1 वर्ष असा अनुभव आलाय, की शिक्षकांमध्ये गटबाजी आहे. हम्म. तर हे मिटवण्याचं काम तुम्ही कसं करसाल? नाही, मला तर आतापर्यंत कुठली गडबाजी आढळली नाही आणि सगळे कामं व्यवस्थित करायला सांगितलेलं नियोजित कामे सर्व जे जे व्यवस्थित करतात. आतापर्यंत कुठली गडबाजी मला आढळली नाही. बरं, काल आपल्या संस्थेचे एक शिक्षक हम्म. राजेश खरबडे, हम्म. हे खरबडे सर जे होते ते संस्थेच्या टायमिंगमध्ये संस्थेच्या बाहेर होते. हम्म. जे आम्हाला माहिती मिळाली, की तुमच्या हेड ऑफिसनी त्यांना म्हणजे त्यांच्याकडून एक प्रतिज्ञापत्र काहीतरी लिहून घेतले, हो. की बाबा अशी चूक तुमच्याकडून होणार नाही. जसे की ते पहिले लवकर उशिरा येत होते आणि लवकर पोहून जात नाही, होते. आता संस्थेमध्ये 10 ते 5:30 सर्व निदेशक राहतात आणि वेळेवर येतात, वेळेवर जातात. नाही, नाही, प्रश्न मध्ये माझा जर तो कोणी नव्हता. बाहेर गेला असेल ते काही किरकोळ कामासाठी किंवा काही गेला असेल कदाचित, परंतु असं तर काही नाहीये. जास्त वेळ लॉंग टर्म तर कोणी गेलेलं नाही. बरं. हं. म्हणजे काल ते गेले होते, त्यांनी सांगून गेले असं तुम्हाला सांगून गेले म्हणायचंय. असतील ते. फोरमन त्यांच्या हालचाल संपर्कात असतील. नोंदवहीवरती नोंदवहीत सह्या सुद्धा वगैरे. केलेल्या असतील त्यांनी. बरं. कारण की हालचाल नोंदवही पण रजिस्टर जो कोणता तुमचा हालचाल नोंदवही आहे, हं. ती मेंटेन नव्हती तुमच्याकडे. आम्ही हं. विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर हं. ती मेंटेन करावी मेंटेन लागली. आहे आपली हालचाल. नाही, आता झाली सर. हं. मला असा एक प्रश्न विचारायचा होता, की प्रत्येक गोष्टीला विद्यार्थ्यांनी तक्रार करायची, मग शासनाने जागं व्हायचं, हं. हे असं कधीपर्यंत चालणार? आधीच झालं असेल, परंतु आता यापुढे तर आमचं रेग्युलर राहणार आहे लोक सर्व व्यवस्थित राहणार. आणि मॅक्झिमम मी सुद्धा इथं स्टाफ मी जरी प्राचार्य असलो, मी सुद्धा 10 ते 5:45 या वेळेत थांबतो इथे. बरं. आणि आता म्हणजे एक तुम्ही समस्या पूर्ण वेळ म्हणजे 10 ते पूर्ण पावणे वेळ मी इथं थांबतो. म्हणजे पहिल्यासारखं नाहीये, की प्राचार्य हां. 10 ला आले, 2 ला निघून गेले किंवा 1 दिवस आले आणि 4 दिवस नाही आले, असं काहीच नाही. नाही, मी आणि आम्ही आता इथले जे प्रॉब्लेम आहे, कुठल्याही आता काही जादूची कांडी नाही आपल्याकडे. अडचणी खूप आहेत. लाईट मी आलो तर लाईट बंद होती 1 महिना. हं. पावसामुळे वर्कशॉप गळतात. बऱ्याच अडचणी आहे. आता हळू-हळू आपण एखाद्या वर्ष 6 महिन्यामध्ये हं. याच्यावर आपण मात करू. आणि तर एखादा विद्यार्थी जर समजा आमचे प्राचार्य आहे, आमच्या प्राचार्यांकडे जर समजा आम्हाला तक्रार करायची नाही, असेल येस, येस. तसं किंवा काही समजा चुकीचं घडत असेल, नाही. असं काय विद्यार्थी प्रत्येक गोष्टीला विद्यार्थ्याला प्राचार्यांकडे येत नाही? माझ्याकडं कोणताही विद्यार्थी येवो, कोणी येवो, मी माझी केबिनला मी कधी बंद करत नाही. विद्यार्थी बाहेर जर दिसला तर मी त्याला मध्ये बोलवतो, कशासाठी बोलवतो. आणि विद्यार्थ्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायलाच आम्ही बसलेलो आहे. मी असो, गटनिदेशक असो किंवा निदेशक असो. बरं. पत्र प्रादेशिक कार्यालयाला पत्रव्यवहार केले गेले होते प्राचार्यांकडून, हं. आम्हाला चतुर्थ श्रेणी देण्यात यावे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची सगळीकडेच अडचण आहे. हां. मुळातच चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी आता बरेच रिटायर झाले. काही आता नवीन पद भरती नाही. हं. त्यामुळे सगळीकडेच अडचण आहे. आमच्या संस्थेत एकच चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत आणि 4 जागा आहे. संस्था मोठी आहे. 2-3 वर्कशॉप आहे, हॉस्टेल आहे, प्रशासकीय बिल्डिंग आहे. तिला मॅनेज करणं अवघड जातं. त्या मावशीला सकाळी येऊन इथं उघडून तिकडे व्हायला कधी थोडाफार उशीर होतो. परंतु आता याबाबत आपण आता थोडंसं काही पर्यायी व्यवस्था जमते का ते बघू. आणि प्रादेशिक कार्यालयाने जर परवानगी दिली तर काही
याच्याकडनं घेता येईल का, ते आउटसोर्सिंग कडनं घेता येईल का तुमच्या आपल्या हॉस्टेलला वॉर्डन पण नाहीये सर, वॉर्डनचं पदच नाही, मंजूरच नाही झालं. मंजूरच नाही झाले. पदच नाही, त्यामुळे वॉर्डन नाहीये. आपल्या संस्थेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेही सगळे बंद पडलेले आहेत. सीसीटीव्हीचं आपण दुरुस्तीचं हे काढतोय आता. आमच्या भांडारपाल मॅडम रुजू झाल्यावर त्याच्या दुरुस्तीचा आपण एक करून, जो सध्याचा आहे तो दुरुस्त करतोय. आणि एक मोठा सीसीटीव्हीचा आपण 60 कॅमेऱ्याचं एक मागणी जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकारी माननीय शिंदे साहेब यांच्याकडे आपण पत्र दिलेलं आहे. ते जर मंजूर झालं तर आपलं पूर्ण परिसर प्रिमायसेस पूर्ण आपला सीसीटीव्ही खाली येईल. विद्यार्थ्यांना सर मंत्रालय लेवल पर्यंत जायची गरज का भासली, याचं काही स्पष्टीकरण भेटेल का? मागचं मला काही आयडिया नाही मागे काय झालं, परंतु आमच्याकडे एक शेख सलीम नावाचा एक विद्यार्थी होता, तो लीडर होता. आणि त्यानं सर्व विद्यार्थ्यांना संघटित करून काही तक्रारी केल्याचं माझ्या निदर्शनास आलं. ते शेख सलीम मीच आहे सर, मीच मागच्या वर्षी विद्यार्थी होतो तुमचा. तर सर मला एक सांगायचं होतं, माहिती अधिकार देणं टाळाटाळ का केली जाते? असं काय लपवलं जातंय किंवा असं काय लपवल्याने कुणाला फायदा होतोय? माझ्या समोर कोणत्या अजून माहितीचा अधिकाराचं एकही पत्र आलेलं नाही. आलं असेल तर मी माहितीला करून देऊन टाका, त्याला काय अडचण. आपल्या संस्थेत जे भंगार निघतं ते रविवारच्या दिवशी निघतं अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे. आणि 300 किलो भंगार जे आहे ते असंच विकून टाकलं जातं. माझ्या तुमच्या कारकिर्दीत नाही झालं, पण झालेलं आहे. असा भंगाराच्या बाबतीत असं जर काही असेल, काही प्रूफ असेल तर त्वरित द्या, आम्ही त्याला डायरेक्ट त्याच्यावर कारवाई करू. असं जर असेल तुम्ही कारवाई करणार सर? हो, प्रूफ जर पुरावे भेटले तर? हो, बिलकुल बिलकुल. सरांनी सांगितलं आहे की पुरावे भेटल्यानंतर ते डायरेक्ट कारवाई करणार. तर आम्ही निश्चितच इन फ्युचर मध्ये त्यांना पुरावे आम्ही देऊ. कारण की वर्षभरात जे काही विद्यार्थ्यांनी पाहिलेलं आहे आणि जे काही विद्यार्थ्यांकडे सबूत आहेत, तर याच्या आधारे आम्ही निश्चितच तुम्हाला भंगाराच्या बाबतीत सगळी माहिती पुरवू. कारण की रविवारच्या दिवशी प्राचार्यही नसतात तिकडं. रविवारच्या दिवशी गाडी येते, भंगार भरती आणि निघून जाते. असं कुठलाही प्रूफ असेल तर आम्हाला द्या, आम्ही त्याच्यावर कारवाई आपल्या सिक्युरिटीकडे त्यांचे गाडी आलेली आणि गेलेली, किती भंगार गेले त्याचे डॉक्युमेंट्स तुम्हाला भेटून जातील. चालेल, बघू आम्ही चौकशी करू. तर आम्हाला अशी अपेक्षा आहे की इन फ्युचर मध्ये जर विद्यार्थ्यांनी जर समजा माहिती अधिकार टाकला तर त्याच्याकडे टाळाटाळ होणार नाही किंवा कुठलंच नाही, वैयक्तिक दोषापोटी मागत आहे असं म्हणून टाळलं जाणार नाही, अशी आमची अपेक्षा आहे तुमच्याकडून. बिलकुल बिलकुल. कारण की आता आम्ही पण तुमच्याबद्दल खूप ऐकून आहे की तुम्ही संभाजीनगरमध्ये तिकडे ज्या पद्धतीने तुम्ही काम केलेलं आहे, तिकडून प्रत्येक ठिकाणावरून फीडबॅक आहे की लोणावळ्यासाठी एक सक्षम प्राचार्य भेटलेले आहेत. तर आता आमची अपेक्षा अशी असणार आहे की विद्यार्थ्यांचं कुठं नुकसान होऊ नये, त्यांचं शैक्षणिक पातळीवरती नुकसान होऊ नये, विद्यार्थ्यांना योग्य जे काही यंत्रसामग्री आहे, कच्चा माल आहे, ते वेळेवर भेटावं. आता सध्या परिस्थिती अशी आहे की तुमचे भंडारपाल जे आहे ते रजेवर आहे, ते आजारी असल्यामुळे. तर तात्पुरती काय तुम्ही हे केलेलं आहे? भांडारपाल आता येणार आहेत आपले, त्यांचं बोलणं झालं. सोमवारी भांडारपाल येतील, त्यानंतर त्यांचा भांडाराचा आढावा घेऊ आणि आपण जेवढं रॉ मटेरियल आहे विद्यार्थ्याला देता येईल आपण ते मॅक्सिमम प्रयत्न करू. अशी कोणती वस्तू आहे जी प्रादेशिक कार्यालयाने म्हणजे तुमची मागणी होती, तुमची किंवा मागच्या प्राचार्यांची, ती अजूनपर्यंत पूर्ण नाही झाली, ती मागायची असेल? नाही, असं काही सध्या तर काही नाही माझ्याकडे, काहीच नाही. ठीक आहे, चालते सर. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. की आता जे काही तुम्ही आम्हाला सांगितलंय त्या पद्धतीने काम होणार आणि विद्यार्थ्यांना चांगल्यातलं चांगल्यात उत्तम दर्जाचं शिक्षण लोणावळा ITI मध्ये मिळणार. आणि आम्ही अशी अपेक्षा करतो की अशी वेळ येऊ नये की विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या तक्रारी कराव्या. नाही, अशी वेळ येणार नाही. ठीक आहे सर. धन्यवाद. धन्यवाद.